हॅलो, मी अक्षता. आता रात्रीचे 11 वाजून गेलेत आणि हा फणस आम्हाला गावावरून पार्सल आला होता. आपण कोकणी माणसं किती हावरे असतो ना आंबा, फणस ह्या गोष्टींसाठी. मी जमलं असतं तर हा फणस उद्यासाठी पण ठेवू शकले असते. पण उद्यापर्यंत हा फणस गोड झाला असता म्हणून मी त्याला आत्ताच फोडणी देते. मे महिन्यात गावी असल्यावरती घरी ही भाजी खूप वेळा बनतेच आणि प्रत्येकाच्या घरी ही भाजी असतेच. त्याची चव पण काही वेगळीच असते. पण आता शहराच्या ठिकाणी त्या भाजीची किंमत कळते आम्हाला. फणसाची भाजी करायची पद्धत पण एकदम सोपी आहे. फक्त हे फणस फोडून गरे काढण्यासाठी फक्त जी मेहनत करावी लागते तेवढंच. आता फोडणीवरती देताना ना पहिलं लसूण, हिंग, जिरं, मोहरी याची फोडणी द्यायची. फक्त तेल थोडं जास्त वापरावं लागतं ह्या भाजीला, म्हणजे टेस्ट येते. आता जसं की मी फोडणी देते, तुम्ही बघू शकता. थोडीशी फोडणी देऊन त्याच्यावरती हे गरे परतून घ्यायचे आणि ह्याच्या ज्या बिया असतात, आटला म्हणतो आम्ही त्यांना, त्या पहिल्या टाकून थोड्याशा शिजवून घ्यायच्या असतात आणि मग वरती फणसाचे गरे टाकायचे आणि मग वाफ देऊन ती भाजी शिजवून घ्यायची. एक नंबर लागते ही भाजी. तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता. जिरं आणि मिरची याची फोडणी द्यायची आणि त्याच्यावरती थोडीशी वाफवून घ्यायची ही भाजी. ती पण खूप छान लागते. आता आपण ही भाजी करून घेणार आहोत आणि ही भाजी आम्ही सकाळीच खाणार आहेत. फक्त आत्ता करून ठेवणार आहेत. उद्यासाठी तर आमचा हाच प्लॅन आहे आता. आणि खूप दिवस फणसाच्या भाजीची वाट बघत होतो आम्ही. आता ती इच्छा उद्या आमची पूर्ण होईल. फक्त आता जो पसारा झाला होता ही भाजी साफ करताना तो अजून आवरायचा आहे. काही नाही, आता ही भाजी फोडणीला देऊन झाली की तो पसारा आवरायला घेईनच. तुम्ही बघू शकता, मी आता ह्या आटला ज्या शिजायला टाकल्या तर थोडा वेळ आपण वाफवून घेतो आणि मग नंतर त्यावरती गरे टाकून घ्यायचे, कारण त्या थोड्या कडक असत, शिजायला वेळ जातो म्हणून. आणि हे जे आता गरे आहेत ते त्याच्यावरती टाकून घ्यायचे आणि थोडी वरती ताटलीवरती एका पाणी ठेवून भाजी वाफवून घ्यायची व्यवस्थित. एक 15-20 मिनटात ही भाजी तयार होते, जास्त वेळ नाही घेत आणि मग तुम्ही खाऊ शकता. तर मग कोणाकोणाला फणसाची भाजी आवडते त्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच.